सगळ्यांना माझा जय भीम। मी आज मटन कोरमा करते। हे बघा, मटन घेतलेले आहे, अर्धा किलो आहे मटन। आता हा कांदा मी तळून घेते। हे बघा, बघू शकता तुम्ही, मी अर्धा चम्मच तेल टाकलेलं आहे। हे बघा, मी कांदे टाकून घेते आता। हे बघा, तेलामध्ये चांगला परतून घेते हा। मीठ टाकून घेते आणि थोडी कोथिंबीर टाकते आणि त्याला चांगलं परतून घेते। आता हे मटण टाकून घेते। हे बघा, बघू शकता तुम्ही, चांगलं आळण पाणी आटलं गेलेलं आहे। आता मी वरून 2 ग्लास पाणी टाकते आणि त्याला चांगलं शिजवून घेते आणि कुकर बंद करते। हे बघा, आता तेल मी गरम करायला ठेवून घेतलंय। आता हा कांदा मस्त तळून घेते, फ्राय करून घेते त्याला। आता चांगलं गरम झालंय तेल। आता हा कांदा मी सगळा तळून घेते। लागायची शक्यता असते, चांगला परतून घ्यायचा। मी 3 मोठे कांदे घेतले होते, चांगला फ्राय करून घेईल। आणि हे बघा, आता हा मसाला सगळा काढलेला आहे मी इथं, बघू शकता तुम्ही। 1 टमाटा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, खसखस घेतली आहे, काजू घेतले, 8 ते 10 काजू आहेत आणि खडा गरम मसाला आहे, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, हळद आणि मीठ, बस एवढंच लागणारं साहित्य आहे त्याला। दही टाकतात, पण आता माझ्याकडे दही नव्हती म्हणून मी दही काही घेतले नाही। नाही तर परतवत राहायचं, जास्त का भाजायचा विनी, त्याला सोनेरी रंग येईपर्यंत असं परतवत राहायचं। हे बघा, चांगलं परतून घेते मी आता त्याला। येतोय ना सोनेरी रंग, काळा केला तर मग भाजीची चव नाही येत, जशी पाहिजे असते तशी चव नाही लागत ना। मग लक्ष देऊन भाजायचा। इकडे शिट्टी होते, मटण पण शिजतंय आपलं आलं। दुसरी शिट्टी होती आता। हे बघा, चांगला तळला गेला आहे, सोनेरी रंग आलेला आहे। जास्त काळपट्टी झालेला नाही आहे, छान असाच हवा आपल्याला। आता मी सर्वचे सर्व काढून घेते। गॅस बंद करून देते आता। हे बघा, हे आता मी सगळे काढून घेतलेले आहेत। आता मी मसाला दळून घेते। हे काजू पण टाकून घेते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये। हा 1 टमाटा घेतला होता मी, हाही टाकून घेते। हे नंतर टाकू आपण। अद्रक लसूणही टाकून घेते मी आता। हे बघा, हे खसखस वगैरे पण टाकते। हा तळून घेतलेला कांदाही
हे बघा टाकून घेते आणि याची चांगली पेस्ट बनवून घेऊ. हे बघा कसा कुरकुरीत झाला आहे बघा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकून घेतलंय. आता मिक्सरचं झाकण बंद करते आणि आता दळून घेते मसाला. आता दळून घेते. हे बघा किती छान शिजलंय. शिजून गेलंय. हे बघा चांगलं बारीक पेस्ट करून घेतली आहे. हे आपण कांदे तळलेले होते ते तेल टाकून घेते आता. बरोबर. हे बघा चांगलं तेल गरम होतं आहे. आता त्यात मी 2 तेजपान टाकून घेते आणि अख्खे खडे गरम मसाले टाकून घेते. दालचिनी आहे, शहाजिरं आहे, 2 विलायची आहेत आणि 2-3 वस्तू आहे त्याच्यात. मिरी लवंग. आता चांगली त्याला तडतडून घेते. हे सगळं टाकून घेते. बघा त्याच्यात टाकते. याला परतवत राहायचं. काजूची पेस्ट असल्यामुळे खाली लागतो तो. भात लावून दिलेला होता मी एका साईडला. त्यात टाकून घेते. कोरम्यासाठी तसेच राहू दिले मी. नाही काय नाही मग मी स्वयंपाक चालू आहे. हे बघा चांगलं मी आता परतून घेतलंय. सगळे पीस टाकले. त्यात मसाल्याचं पाणी मी टाकून घेते. तळलेले कांदे काढून ठेवलेले होते ना हे टाकून देते मी आता. ही थोडी कस्तुरी मेथी टाकून देते. हे बघा आता हे बघा बघू शकता तुम्ही. मटण हांडी कोरमा रेडी आहे. हे बघा तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं झालं आहे काय. झाला माझा मटण कोरमा. हे बघा या जेवायला मग आता